जूनच्या महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि भरपूर नवीन उद्योजक शेतीपूरक व्यवसायामध्ये आणि खास करून शेळी पालनामध्ये येण्याचा आता निर्णय घेतलेले जे होते की जे काही कारणास्तव पावसाअभावी याच्यामुळे चारा व्यवस्थापनामुळे याच्यामुळे आणि किंवा आता आपल्याला ह्या वर्षी शेळी पालन चालू करायचं, या सर्वांसाठी हा खास महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। कारण की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अर्ध्या मधात सोडू नका। कारण की व्हिडिओ जसं शेवटकडे जातो ना तसं तो व्हिडिओमध्ये मुद्दे हे रंजक होत चालतात। असं नाही की सुरुवातीलाच काहीतरी एक सांगायचं, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आपल्या व्हिडिओमध्ये शेवटच्या शब्दापर्यंत आपण नॉलेज देण्याचं काम करत असतो। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। खास हा व्हिडिओ होता की भरपूर असे आहेत की सर मला चालू करायचंय, शेळी पालन चालू करायचंय, कसं करू, काय करू। कारण की अजूनही आमच्यापर्यंत पोहोचतात, त्यांचे कॉल येतात की साहेब शेती सोडून, शेतकरीच नाही तर शेतीच्या व्यतिरिक्त बाहेरचे कॉर्पोरेट सेक्टरमधले सुद्धा माणसं आज शेळी पालनामध्ये येत आहेत। तर ही एक आनंदाची गोष्ट आहे आणि शेतकऱ्यांच्या हेतूने जर केलं तर ही शोकांतिका आहे की जर बाहेरचा व्यक्ती येऊन शेतीपूरक व्यवसायामध्ये जर आपलं करिअर घडवू इच्छितो आणि शेतकरी जर याच्यामध्ये जर आपलं करिअर घडवत नसेल तर ही शोकांतिका आहे, मला असं वाटतं व्यक्तिगत। बाकी ज्याचा त्याचा प्रश्न आहे। पण सुरुवात आज आता जून महिना सुरू झालेला आहे, खास करून मला काय करावं लागेल ह्या सगळ्या गोष्टीवरती आज आपण याच्यामध्ये चर्चा करणार आहोत। शेळी पालन म्हणजे फक्त लोकांच्या डोक्यामध्ये असतं की मला एवढ्या शेळ्या घ्यायच्या, एवढं मला शेड करावं लागेल, 1 लाखाचा शेड, 2 लाख, 4 लाख, 5 लाख आपापल्या ऐपतीप्रमाणे शेड करण्याचं काम करत असतात। तर पण याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की आपल्याला शेळी पालन सुरू करायचं आहे तर आजच्या घडीला आपल्याला काय गोष्टी कराव्या लागेल, आजपासून जी सुरुवात झाली या जून मध्ये आपल्याला काय करावे लागेल याच्याविषयी आपण आज याच्यामध्ये चर्चा करणार आहोत। तर सर्वात प्रथम ज्यांना कोणाला शेळी पालन करायचं आहे, बंदिस्त शेळी पालन करायचं आहे, अर्धबंदिस्त शेळी पालन करायचं आहे, वॉटेवर ज्याला जसं करायचं तसं आहे। पण बंदिस्त शेळी पालन असेल, अर्धबंदिस्त शेळी पालन असेल, मुक्त संचार तर आता होणं शक्य नाहीये। तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो की माझ्याकडे चारा व्यवस्थापन कसं आहे। गॅरंटी आहे की भरपूर शेळी पालकाचं जवळपास 50% शेळी पालन हे माहिती नसल्यामुळे बंद पडतात आणि राहिलेले 25% शेळी पालन हे माहिती असूनही फक्त चारा नसल्यामुळे बंद पडतात। तर याच्यामध्ये खूप मोठं मॅटर हे चाऱ्यांचं आहे। माहिती असणं महत्त्वाचं नाही, तुम्हाला शेळी पालनाविषयी ज्ञान असणं महत्त्वाचं नाहीये। शेळीला जिवंत ठेवण्यासाठी लागणारा जो चारा आहे तो चारा जास्त महत्त्वाचा आहे शेळी पालनामध्ये, शेळीपेक्षाही। तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं असतं की चारा व्यवस्थापन। ह्या चारा व्यवस्थापनामध्ये जून मध्ये आपण काय करू शकतो, तुम्हाला किती शेळ्यांचा प्लॅनिंग आहे तुमचं ह्याच्यावरती जवळपास आपल्याला जर 10 शेळ्या असेल, 10 शेळ्यापासून आम्ही नेहमी सांगतो नवीन शेळी पालकांसाठी 10+1 युनिटनं स्टार्ट करा, याच्यापेक्षा जास्त शेळ्या घेऊ नका। 10 शेळ्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, आज आपल्याकडे जे काही पाण्याचं व्यवस्थापन आहे का, सर्वात पहिला मुद्दा आहे पाणी व्यवस्थापन। तुमच्याकडे पाणी आहे का, पाणी असेल तर तुम्ही चारा लागवड करू शकता किंवा नाही करू शकत। तर आजच्या घडीला जर तुमच्याकडे बोरवेल असेल किंवा विहीर असेल तर याच्यावरती तुमचा जो काही पंप टाकलेला आहे तुम्ही तो किती तास चालतो, आज सध्या तुमच्याकडं 1 ते 1.5 तास तुमची मोटर चालते का, हे जास्त महत्त्वाचं। जर चालत असेल तर अभिनंदन, तुमच्याकडे पाण्याचं शॉर्टेज येणार नाही। जर आजच्या ह्या जून मध्ये जर आत्ता जर पाऊस तुमच्याकडे जर तुमची 1-1.5 तास मोटर चालत असेल तर तुम्हाला एप्रिल मे ला तुम्हाला पाण्याची अडचण येणार नाही, हे पक्क झालं। याच्यानंतर तुमचं महत्त्वाचं आहे की तुम्हाला किती शेळ्या घ्यायच्या आहे, किती शेळ्यापासून सुरुवात करायची आहे, त्याचं तुम्हाला नियोजन पहिले हा आराखडा डोक्यात ठेवावं लागणार आहे। त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेत। शेड नियोजन, शेडचं जर म्हटलं तर शेड सांगायचं म्हणजे आपण शेडविषयी आपण पुढे बोलूच। सर्वात महत्त्वाचं असतं आपल्याला चारा नियोजन। तर एका शेळीला चारा व्यवस्थापन करताना ओल्या चाऱ्यामध्ये एका शेळीला माझ्या माहितीप्रमाणे किंवा मी जे काही आज शेळी पालनामध्ये शेतकऱ्यांना भेटलो हे करतो त्याच्यानुसार जर विचार केला तर एका शेळीला प्रति शेळी 1.5 गुंठा हे चारा व्यवस्थापन असायला हवं ओल्या चाऱ्यामध्ये। तर त्यानुसार जर तुमच्याकडे 10 शेळ्या असेल तर 10 शेळ्या म्हणजे किमान 15 गुंठ्यामध्ये तुम्हाला चारा लागवड करावी लागणार आहे। आता 15 गुंठ्यामध्ये चारा लागवड करताना 15 गुंठ्यात तुमची चारा लागवड कशी असेल, किंमत याच्यामध्ये तुम्हाला टप्पे पाडणं महत्त्वाचं आहे। 15 गुंठ्यामध्ये माझ्या जर याच्यात 3-4 प्रकारचा चारा लागवड करणं याच्यात गरज आहे। याच्यात तुम्हाला कांडी गवत आहे, त्याच्यानंतर तुम्ही मेथी घास आहे, दशरथ घास आहे। पण मेथी घास, दशरथ घास जून जुलैमध्ये लागवड करणं योग्य नाही। आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबरच्या पुढे केली तर ती मला वाटतं जास्त फायदेशीर ठरेल।
कारण की पावसाळ्यामध्ये पाऊस जर जास्त प्रमाणात झाला तर त्याच्यामध्ये मेथी घास दशरथ घास हा जळण्याचे प्रॉब्लेम येतात. तर आता आपल्याला जूनमध्ये सर्वात महत्त्वाचं, जर 10 शेळ्यांपासून सुरुवात करायची असेल तर 15 गुंठे जमीन ही तुम्हाला निवडावी लागेल की आपल्याला इथे आपल्याला चारा लागवड करायची आहे. जमीन अशी निवडा की तुमच्या शेडच्या जवळ असेल, जिथं तुमचा शेड आहे, शेड करायचा आहे तुम्हाला त्याच्या जवळचीच निवडा. कारण की ओला चारा आपल्याला त्या शेडपर्यंत नेण्यासाठी त्याच्यात काय तुम्ही काय एखादं मोटरसायकल वगैरे काही फिरू शकत नाही, तुम्हाला खांद्यावर उचलून नेणे. तर जास्त अंतर नसावं याची बी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. दुसरा गोष्ट की चारा आता सध्या तुम्ही कोणता चारा लागवड करू शकता, तर सर्वात प्रथम फास्ट येणारे चारे तर आपण थोडे लेट लावले तरी चालेल. सर्वात जे लंब्या रूटला येणारा चारा आहे त्या चाऱ्यामध्ये जर बघितलं आपण याच्यामध्ये सुबाबूळ आहे, सुबाबूळ लावू शकता. त्याच्यानंतर शेवरी आहे एक आणि तुती, ह्या 3 चाऱ्यांची आत्ता जर लागवड करणं हे गरजेचं. याच्या ह्या 3 चाऱ्यामध्ये तुमचं 60% शेत, उदाहरणार्थ 10 गुंठे असेल तर 6 गुंठ्यामध्ये हे 2-2 गुंठे जर तुम्ही जर व्यवस्थित प्रॉपर जर लावलं किंवा सुबाबूळ मधात न लावता त्या 15 गुंठ्याला जर सगळीकडनं कंपाऊंड जर केलं सुबाबळीचं तरी खूप उत्तम होऊन जाईल तुमच्यासाठी ते. आणि मधात 2-2, 2-2, 2.5 गुंठे चाऱ्यामध्ये तुम्हाला तुती लागवड, त्याच्यानंतर तुमचं जसं मी तुम्हाला सांगितलं की बाकीचे जे काही कांडी गवत आहे आणि याच आहे, कांडी गवत भर लागवड केली, एक चारा समजा एक कटिंग समजा तुमची वेस्ट होणं होईल, पण तुमचे जड मजबूत होऊन जाईल, तुमच्या खालचे एकदम मुळं मजबूत झाले, बुंदे मजबूत होऊन गेले तर तुम्हाला अडचण येणार नाही. तर सुबाबूळ सर्वात महत्त्वाचे, सर्वात पहिले आपल्याला सुबाबूळची लागवड, तुतीची लागवड, कांडी गवत ह्या चाऱ्यांची लागवड करणं जास्त महत्त्वाचं. याच्यामध्ये तुम्ही मग दशरथ घास, मेथी घास हा थोडा लेट लावला तरीही चालतो. आपल्याला चारा व्यवस्थापन हे अगदी मजबूत असायला हवं आपल्याकडे, हे जास्त लक्षात घ्या. कारण की चाऱ्यामध्ये भरपूर प्रकार आहे, पण आतमध्ये लागवडीसाठी ह्या 2-3 चारे तुम्ही प्रॉपरली तुमच्याकडे 4 ते 5 प्रकारचा चारा असायलाच हवा हिरव्या चाऱ्यामध्ये. त्याच्यामध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं की 5 चारे मी तुम्हाला सांगितले, कांडी गवत, सुबाबळ, त्याच्यानंतर शेवरी, शेवरी म्हणजेच त्याच्यामध्ये तुम्ही शेवरी म्हणजे सुबाबळ शेवरी एकच आलं समजा तुमच्यासाठी. त्याच्यानंतर तुमचं मेथी घास आहे, दशरथ घास आहे, तुती आहे, त्याच्याबरोबर जो एक हिरवा चाऱ्यामध्ये बकान, जसं गोड लिंबाचा एक लिंबासारखे दिसणारा बकान जे आहे, बकान पण लावू शकता. बकान पण एक चांगल्या प्रकारे शेळी पाला खाते आणि त्याने क्वालिटी पण सुधारते. भरपूर लोक बकान हे देत नाही. जर तुमच्या आजूबाजूला जर तुम्ही एक लंब्या हेतूने जर एक लॉंग टर्मचा विचार करून जर तुम्ही करत असाल तर झाडा याच्या भोवताली तुमच्या बांधावरती जर 1-2 वडाची झाडं जर लावली तर आणखीन उत्तम होईल असं मला वाटतं. पण तो तुमचा निर्णय आहे, मोठं झाड लावायचं नाही लावायचं. हे झालं. आज आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जूनमध्ये, हे जूनचं जे मॅनेजमेंट आहे हे तुम्हाला सर्वात महत्त्वाचं आहे. तिथून पुढे जसा वेळ भेटेल तसं आपल्या परिसरामध्ये जे शेड आहेत एक 50, 60, 70, 100 किलोमीटरच्या रेंजमध्ये तुम्ही शेडला ह्या पुढच्या 3 महिन्यामध्ये नाही काही तर किमान एक 15-20 शेडला भेट द्या. ह्या 15-20 शेडमध्ये भेट दिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला जे शेळी घ्यायची आहे तर कोणती ब्रीड निवडावी लागेल, कोणत्या ब्रीडचं महत्त्व आपल्याला फायदा होईल, कोणत्या ब्रीडनुसार आपल्या इकडे कोणती ब्रीड चांगली येते, कोणत्या ब्रीडमध्ये डेव्हलपमेंटला चांगला फायदा होतो, ह्या गोष्टीवरती तुम्हाला थोडंसं फोकस करता येईल. तर ह्या 3 महिन्यामध्ये सर्वात प्रथम चारा लागवड, त्याच्यानंतर बियाणं. आता तुम्ही म्हणसाल मला बियाणं कुठून मिळेल, काय मिळेल, हे तुम्हाला थोडंसं सर्च करावं लागेल. ऑनलाईन तुम्ही सर्च करा, भरपूर बियाणे वगैरे तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. जर आमच्याकडे जर कोणी असले तर आम्ही पण त्याचे ॲड्रेस वगैरे देत असतो. पण आता सध्या माझ्याकडे असा व्यवस्थापनाचा चारा लागवडचा याचं व्यवस्थापन जर असेल बी तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तो नंबर भेटून जाईल. काही विषय नाही, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला तो नंबर भेटून जाईल तुम्हाला त्याची. पण तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमच्यानुसार सुद्धा तुम्ही तुमच्या रेट मार्केटमध्ये सर्च करू शकता, कुठे आपल्याला भेटेल, कुठून व्यवस्थित चारा बियाणं भेटेल, हे भेटेल, सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही तुमचं ते नियोजन घेऊ शकता. असं काही नाही की आम्ही जे नंबर दिले यांच्याकडनं तुम्ही घ्यायला पाहिजे, पण एक सोपं व्हावं म्हणून फक्त. आणि त्याच्यानंतर जे सांगितलं की तुम्हाला शेडला भेट देणं, याच्यामध्ये तुम्हाला एक 10-12 ठिकाणी ज्यावेळी तुम्ही 20 जेवढ्या जास्त होईल तेवढ्या 3 महिन्यामध्ये 30 शेडला बी भेट दिल्या किंवा 15-20 शेडला जर 20-15 शेडला जर भेट दिले 3 महिन्यामध्ये तरी भरपूर झालं. कारण की त्या 15 शेडवरची तुम्हाला 15 प्रकारचे काम करण्याची पद्धत तुम्हाला समजून घेण्यात येईल. त्याच्यानंतर 15 प्रकारचे शेड बघण्यात येईल. त्याच्यानुसार आपण आपल्या ठिकाणी आपल्या वातावरणाला आपण जिथे आपण शेड करणार आहोत तिथे कोणता शेड
कमी खर्चामध्ये आपल्याला बनवता येईल याचा आपल्याला एक नोंद घेता येईल. आपल्याला त्यानुसार तर त्याची नोंद करून घ्या तुमच्याकडे, कारण त्याच्यामधून खूप बेस्ट होईल. कारण की आपण भरपूर ठिकाणी बघतो, मोठमोठाले शेड्स बघतो आणि आपल्या डोक्यामध्ये घुसतं नाही आपल्याला असा शेड करावा लागेल, मग एवढं मोठं आपल्याला घर करावं लागेल, एवढा खर्च येणार. हे असं नाहीये. शेडला तुम्ही अगदी कमी खर्चात सुद्धा शेड करू शकता. शेड जर करायचा म्हणलं तर एक 50 ते 60 शेड्या राहील असा शेड करायचा तर जास्तीत जास्त 70 ते 80 हजारामध्ये पण शेड होऊ शकतो. 17 ते 18 लाख रुपयात पण शेड होतो. तर आपले चॉईस आहे की आपण आपल्याला कसं करायचं, आपण कुठे राहणार आहोत, आपल्या तिथे काही जंगली जनावरांचा काही त्रास आहे का, त्यानुसार आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला करणं जास्त गरजेचे असतात. तर ह्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला ह्या दोन गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत, चारा लागवड आणि शेडचं सर्वेक्षण. ह्या दोन जर तुम्ही एकदा करून घ्या, ह्यानुसार जर एकदा व्यवस्थित झालं तर तुमचं काम नक्कीच जवळपास 70% तुम्हाला शेळी पालनातला पुढचा टप्पा हा इझी होईल हे समजून घेण्यासाठी. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबणार आहोत. पुढचा व्हिडिओ लवकरच शेळ्यांचं मॅनेजमेंट आणि त्याच्यानंतर शेळ्यांची निवड आणि मॅनेजमेंट याच्यावरती एक आपण दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. पण पहिला हा टप्पा समजून घ्या, कारण की आपल्याला सुरुवात जर प्रॉपर झाली तर पुढच्या गोष्टी आपण व्यवस्थित करू शकतो. जर पुढच्या गोष्टी आपल्याला जर सुरुवात जर आपली व्यवस्थित नसेल, चारा लागवड जर आपली व्यवस्थित होणार नसेल, चारा लागवडीचं नियोजन आपलं जर व्यवस्थित नसेल, भरपूर लोकांचा प्रॉब्लेम आहे. खूप लोक असे आम्हाला 40-50 शेळ्यांची सुरुवात राहते आणि 5-10 गुंठे चारा असतो, याच्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम येतो. हे होता कामा नये, यासाठी हे लक्षात घ्या. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत, नवीन आमचे शेळी पालकांना ज्यांना सुरुवात करायची त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. बस एवढंच सांगेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय जवान, जय किसान.